श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6वा। श्रीराम तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा की रामुची या कणवा, परिण पुरोजी स्वभावा मनाची या। हे मन कैसे केवडे ऐसे पाहो, म्हणू तरी न सापडे। एरवी राटावया थोडे त्रैलोक्य या, म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल। का रहा म्हणतलिया राहेल महावातू, जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी। धैर्यसी हात फळे मिळून जाय, जे विवेका ते भुलवे संतोषासे चाड लावे। बैसीसे तरी हिंडवी दाई दिशा, जे निरोधले घेवाओ जया समयुतया होय सावाओ। ते मन आपुला स्वभाव सांडील काही। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या दिव्य पावन चरण कमलांना वंदन करून पीठाचे उत्तराधिकारी श्री कानिपनाथजी महाराज यांच्या चरणी वंदन करतो। तसेच संत संघाला उपस्थित सर्व भाविक भक्तांना सांप्रदायिक श्री गुरुदेव। भाविक हो, मागील आठवड्यात आपण जगद्गुरु श्रींच्या अमृतमय वाणीतून ऐकलंय की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अष्टांग योग व योग्यांची लक्षणे समजावून सांगितली। मात्र अर्जुनाला हे फार अवघड वाटतंय हे बघून भगवान श्रीकृष्णानं अगदी साध्या सोप्या शब्दात समजावून सांगितलं की बघ, तुला हे जर फार अवघड वाटतंय ना, अगदी सोपं सांगतो की तू केवळ मला काय कर, चराचरामध्ये पाहायला शिक। ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये सर्वत्र धागा असतो किंवा अलंकारामध्ये तेच सोनं असतं, तसं तू मला चराचरात प्राप्त करायला शिक। आणि एकदा हे चराचरात मीच आहे याची अनुभूती तुला आली तर या विश्वामध्ये, या त्रैलोक्यामध्ये हे जाणण्यापलीकडं अजून काही शिल्लकच राहणार नाही। कारण आत्मबुद्धीचा विकास झाल्यामुळे, देहबुद्धी नाश पावल्यामुळं हा योगी हा विश्वव्यापी बनतो आणि यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही।
म्हणून तू काय काय कर की मला चराचरात पाहायला शिक. आणि पुढे अर्जुन काय म्हणतोय ते या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 ओवी 11 411 ते 436 माऊली आपल्याला काय बोध करतायत ते आपण बघून घ्या. एवढं सगळं भगवान श्रीकृष्णाचं बोध ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतोय, तव अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा की रामची या कणवा, परीन पुरोजी स्वभावा मनाचिया. हे भगवंता, तू आमच्या कल्याणासाठी अगदी कळवळीनं आम्हाला हे सगळं समजून सांगतोय, मात्र मन इतकं चंचल आहे की त्यामुळं मला नाही वाटत की विशेष साधन अभ्यास करून तरी हे मला प्राप्त होईल. कारण बघ की मन किती चंचल आहे की मनाचा ठावच लागत नाही. या मनाला आवरू म्हणलं की तो जास्त पळतो. ज्याप्रमाणे माकड त्याला शांत बस म्हणलं की कधी बसेल का? किंवा वादळ आलं त्याला म्हणलं शांत बस तर तो बसेल का? अरे हे मन इतकं चंचल आहे की तो समाधानी माणसाला सुद्धा अस्वस्थ करतो, संतोषी माणसाला विषयाची व्यसन लावतो. आणि व्यवहारात असं बोलल्या जातं की बुद्धी ही मनाला आवर घालते, मात्र मनाची व्यापकता इतकी आहे की बुद्धिवान माणसाला सुद्धा म्हणजे ज्ञानी माणसाला सुद्धा मन हे अज्ञानाकडे वळवतो. भाविक हो कसं ते एका छोट्याशा दृष्टांतातून बघू. एक कोट्याधीश व्यापारी नौका विहार करण्यासाठी समुद्रात जातो आणि या समुद्रात नौका विहार करतानाच अचानक मोठ्या लाटा उसळतात आणि तो नावाडी म्हणतो की आता क्षणार्धात तुम्ही आणि मी इथून उड्या मारल्या पाहिजे, कारण एवढ्या लाट्यामध्ये माझी नौका टिकणं शक्य नाही. हा कोट्याधीश अगदी अस्वस्थ होतो आणि त्या नावाड्याला म्हणतो, अरे बाबा मला काही ते पोहता येत नाही. आणि मनात विचार करतो की मी एवढा कोट्याधीश आणि आज जर इथं संपलो पाण्यात तर काय उपयोग. लगेच त्या नावाड्याला म्हणतो की माझी जी संपत्ती आहे ना ती पूर्ण तुझ्या नावावरनी करतो, पण काही कर आणि मला त्या किनाऱ्यावर लाव. आणि तो नावाडीसुद्धा खूप आतोनात प्रयत्न करतो आणि नाव किनाऱ्याकडे येते. ज्याप्रमाणे नाव किनाऱ्याकडे येऊ लागली तोच या मनाच्या चंचलतेमुळं या कोट्याधीश व्यापाऱ्याच्या मनात येतं की जर मी या किनाऱ्यावरून वाचलो तर मी कुठं कोट्याधीश राहणार आहे, मग मला तर भीक मागत फिरावं लागेल. आणि लगेच त्या नावाड्याला म्हणतो की नावाडी बघ, मी आवेगात भावनेच्या भरात तुला बोललो की पूर्ण प्रॉपर्टी तुला देईल, पण अर्धी देईल बरं का. आणि जेव्हा तो नावाडी किनाऱ्याला नाव लावतो आणि हा कोट्याधीश माणूस जमिनीवर उतरतो, निश्वास सोडतो आणि मग बुद्धी कशी आहे, मन कसं चंचल आहे, लगेच म्हणतो की याला काय त्या गरज आहे लाखो रुपये कोट्याधीश द्यायची. अरे मी तर याला भाडं दिलेलंच आहे, याला 100-50 रुपये जरी दिले तरी पुरेच आहे. भाविक हो, तात्पर्य असं की मन असं चंचल आहे. आपण सुद्धा या संसाररूपी भवसागरामध्ये अशाच गटांगळ्या खात होतो आणि त्यावेळेला तेवढ्याच तत्परतेने आपण सद्गुरूंना समर्पण भावनेने सुद्धा सांगितलं आहे की गुरुदेवा या पुढचं आयुष्य हे आपल्या चरणी समर्पण. मात्र मनाची चंचलता तुम्ही आणि मी जाणत आहोत. आणि भाविक हो, इथं आदर्श घ्यावा वाटतो जे जगद्गुरुश्रींचा की गुरुदेवानं फक्त सांगितलं की नोकरीचा राजीनामा दे. त्यांना हे ज्ञात होतं की मन चंचल आहे, क्षणात काय होईल, म्हणून घरात कुणाचाही सल्ला न घेता पुढे कानिपनाथ महाराज तेव्हा 3.5 वर्षाचेच होते, सरकारी नोकरी आहे आणि पुढे काय करायचा कशाचाही विचार न करता गुरु वाक्य मंत्रमूलम याप्रमाणे गुरुरायानं नोकरीचा राजीनामा दिला
हा आदर्श घेणं गरजेचं आहे. भाविक हो, पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोध करताना सांगतात की अर्जुना, तू जे बोलतोय ना ते मला 100% पटतंय की खरंच मन चंचल आहे. पण या मनाची अजून एक विशेषता सुद्धा आहे की जर या मनाला अभ्यास योगाने जर आत्मसुखाची गोडी लावली तर तो तिथेच रममाण होतो. आणि त्यासाठी आवश्यकता आहे ती वैराग्याची. वैराग्य आणि अभ्यास योगाने आपण याला मनोनिग्रह करू शकतो, आत्मसुखाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि ते अशक्य काहीच नाही. साधनांची सातत्य हे खूप आवश्यक आहे. भाविक हो, एक छोट्या दृष्टांतातून आपण बघूया. त्यासाठी अपेक्षा आहे ती गुरु वाक्य मंत्रमूलम, गुरूंच्या वाक्यावर तेवढा विश्वास ठेवणं. भाविक हो, अशीच उत्कंठा जशी तुमच्या माझ्या मनात असते की काय करू गुरुराया, माझं मन हे एकाग्र होत नाही. असंच एका शिष्यानं आपल्या गुरुदेवांना हा प्रश्न विचारला की देवा, माझं मन एकाग्र होत नाही, काय करू. आणि गुरुदेवानं सांगितलं की चल माझ्यासोबत, मी त्याचं उत्तर देतो. आणि त्यांना सांगितलं की जा, हे समोर जे सरोवर दिसतंय ना त्यातून मला पाणी घेऊन ये. आणि पाणी आणण्यासाठी काय दिलं भाविक हो, एक दुर्डी. या दुर्डीमध्ये पाणी घेऊन ये. आणि शिष्य गुरु वाक्य मंत्रमूलम याप्रमाणे गेला आणि दुर्डीत पाणी आणतोय, पाणी भरतोय आणि गुरुदेवापर्यंत येतोय. तोपर्यंत एक थेंबसुद्धा राहत नाही. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा जेव्हा प्रयत्न केला तर काहीच होत नाही. आणि जगद्गुरुश्रीसुद्धा म्हणतात, रात्रंदिन करता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. की आपण त्या गुरुवचनावर धड श्रद्धेनं जेव्हा चाललो आणि सातत्यानं प्रयत्न केला तर अशक्य काही नाही. आणि ते शब्द त्या शिष्याला आठवतात. आणि तो पाण्यामध्ये जी दुर्डी टाकतो आणि सारखा प्रयत्न करतो की जोपर्यंत या दुर्डीमध्ये पाणी येणार नाही तर मी गुरुदेवाकडे जाणार नाही. सारखा तासनतास त्या पाण्यामध्ये ती दुर्डी भिजल्यामुळं दुर्डी जी आहे लाकडी याची ती पाण्याने फुलते व त्यामधला जो गॅप होता तो गॅप भरून निघतो. आणि मग प्रयत्न करतो, ते दुर्डीत पाणी आलेलं असतं. तेवढ्याच धावत उत्साहाने गुरुदेवाकडे जातो आणि ती दुर्डी समर्पित करतो. आणि गुरुदेव म्हणतात की बघ, यातच तुझं उत्तर आहे की हे सातत्य, साधनांचं सातत्य असणं गरजेचं आहे. जर हे सातत्य तुझ्याकडे असेल तर अशक्य काहीच नाही. भाविक हो, भगवान श्रीकृष्ण देखील इथं हाच उपदेश करतात की तुझ्याकडं वैराग्य असेल तर हे सहज शक्य आहे. मात्र जर तुझ्याकडं वैराग्य नाही आणि सारखं तू विषयासुखामध्ये आसक्त असेल तर तुला हे कदापि शक्य होणार नाही. कारण मन हे इतकं चंचल आहे. म्हणून संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, चित्ते प्रसन्ने भुवने प्रसन्नम, चित्ते विषन्ने भुवने विषन्नम. भाविक हो, म्हणजेच काय की तुमचं चित्त, तुमचं मन जर प्रसन्न असेल तर तुम्हाला जग पूर्ण प्रसन्न दिसेल. आणि तुमचं मन हे जर विषण्ण असेल तर तुम्हाला हे सगळं जग हे दुःखी कष्टी दिसेल. म्हणून मनाला प्रसन्नता असणं गरजेचं आहे. आणि जगद्गुरुश्री सुद्धा वारंवार तोच उपदेश करतात की काय, मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर तुमचं प्रसन्न असेल तर तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. आणि म्हणून या विज्ञान युगात साधा सोपा मार्ग अभ्यासयोग सांगतात की काय करा, दिवसातले केवळ 10 मिनटं, म्हणजे 23 तास 50 मिनटं जो पहिला विडा प्रपंचाचा उचलला तो प्रपंच सुखाचा करा. आणि केवळ 10 मिनटं मात्र एकाग्र मनानं आपण भक्ती करा. ती कधी 24 तासातून जेव्हा तुमचं मन प्रसन्न राहील तेव्हा. आणि बघा फलश्रुती मिळते का नाही. भाविक हो, ह्या मनाच्या चंचलतेबद्दल बहिणींनी सुद्धा सांगितलं आहे की मन वढाय उभ्या पिकावरचं दोर, किती हाकल फिर येई पिकावर. असंच मन आहे. तर या मनासाठी समर्थांनी सांगितलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. भाविक हो,
मन हे असं आहे. आणि जगद्गुरु श्रींनी सुद्धा एका अभंगामध्ये सांगितलं आहे की सकल इंद्रिया मन हे वढाय ते तुझ्या नादी लागावे. मन वढाय आहे, मात्र जेव्हा ह्या भगवंताच्या चरणी अर्पण करूत तर त्याला अशक्य सुद्धा काहीच नाही. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा रे, तू म्हणतो ते सगळं बरोबर आहे, पटतंय मला. आपलं मन चंचल आहे, ते एका जागी बसत नाही, हे अर्जुना मला सगळं पटतंय. पण लक्षात ठेवा, हे जे मन आहे ना, या मनामध्ये असा एक सद्गुण आहे की त्या मनाला एखाद्या गोष्टीची चटक लागली तर मग ते मात्र तिथून मन कधीच बाहेर येत नाही. म्हणून या मनाला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्यानं काय केलं पाहिजे, त्या आत्मसुखाची चटक लावली पाहिजे. आता काही लोक म्हणतील की स्वामी कळलं नाही म्हणून. बघा, आपण आत्मज्ञान मिळवलं पाहिजे, सतत प्रवचनांमधून ऐकतो, पण मन काय वळत नाही. पण स्वामींकडे आल्यानंतर आपला अनुभव येतो. काही जणांनी अनुभव त्याचे घेतलेले असतात, म्हणून मात्र आपण न सांगता वाऱ्या करतो, न सांगता संत संग करतो, न सांगता गुरूंना प्रेम करतो. का करतो? तर आपल्याला प्रपंचामधलं सुख मिळालेलं असतं, मनानं ते अनुभवलेलं असतं की स्वामींच्या सहवासात आल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात हा बदल झाला आहे. आणि हे मनानं घेतल्यामुळे आपल्याला परत सांगावं लागत नाही मनाला. वारे आले की पाय वळतात म्हणजे वळतातच. रविवार आला की संत संघाकडे जाणार म्हणजे जाणारच आपण. हे असं कसं काय घडतं? जर आपलं तेच मन आत्मउद्धाराकडे वळत नाही, आत्मउद्धाराच्या नादी लागत नाही, परंतु या गोष्टी कसं काय करतं? तर भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे की मनामध्ये इतर जसे दुर्गुण आहेत तसा मनाचा हाही एक सद्गुण आहे. ते सद्गुणाचा वापर करणं की त्या मनाला वैराग्यशील बनवून अभ्यासाच्या माध्यमातून त्या मनाला त्या आत्मनिवेदन भक्तीकडे किंवा कुंडलिनी जागृत करण्याकडे लावायचं. त्याच्यासाठी योगमार्गामध्ये यम नियम सांगितलेलं आहे, प्राणायाम सांगितलेलं आहे. मला वाटतं जे भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तेच आपल्या भाषेत बोलायचं झालं, ज्ञानमार्गाच्या भाषेत बोलायचं झालं तर आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की हा अनुभव घ्या. घेतलाच अनुभव. आता अनुभव जर घेतला असाल तर आत्मज्ञान मिळवायचं असेल तर दररोज 10 मिनटं वेळ काढा आणि नामस्मरण करा. आणि कुणाचं वाईट चिंतू नका ना. तुम्हाला जर देव व्हायचा असेल तर तुमच्यामध्ये जो देव आहे तो समजण्यासाठी तुमच्यातला राक्षस गेला पाहिजे, तुमच्यातला मानव संपला पाहिजे, तुमच्यातला माकड जो आहे तो संपला पाहिजे. हे माकडाचे गुण, राक्षसाचे गुण रज आणि तमामुळे वाढतात. रजगुण जो आहे हा आपल्याला माकड बनवतो. माकडाचे जे गुण आहेत ते गुण रजोगुणामुळे आपल्यामध्ये वाढतात आणि तमोगुणामुळे आपल्यामध्ये राक्षस निर्माण होतो. सत्वगुणामुळे आपल्यामध्ये मनुष्य निर्माण होतो. म्हणून हा सत्वगुणसुद्धा सोडायला सांगितलेला आहे आणि आपल्याला देव बनायचं आहे. तर हा सत्वगुणातला जो शबल प्रकार आहे तो सोडून दे आणि शुद्ध बनायचा प्रयत्न कर. देव बनशील तू. आपल्या ज्ञानमार्गात किती सोपं सांगितलं बघा. तेच अर्जुनासाठी भगवान कृष्णाने सांगितलं की अर्जुना, हे आपलं जे मन आहे ना, त्या मनामध्ये इतर दुर्गुण जरी असले तरी एक चांगला गुण आहे, त्याच्यामध्ये सद्गुण आहे की मन एकदा कुठल्या गोष्टीच्या प्रेमात पडलं की ते सदासजी बाहेर येत नाही. म्हणून यम नियम प्राणायाम या साधना ज्या सांगितलेल्या या साधनांच्या माध्यमातून त्या मनाला आत्मउद्धाराच्या प्रेमात पाड. मन वैराग्यशील ठेव. म्हणजे हे हवं ते हवं असं नाही. गरजा असतील पण तर फार कमी असतील. अशा प्रकारे जर तुझ्या मनाला तू ठेवलंस तर कुंडलिनी जागृत होणं कठीण नाही आहे. बघा की देव किती सोपं 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 करून अर्जुनाला सांगतात. अर्जुनाला ते सांगतात की मला मान्य आहे हे मन चंचल आहे,
ते कुणाच्या अधीन राहणार नाही. त्यामुळे त्याला भक्ती मार्गाला लावून, जसं आपल्या मार्गामध्ये आपण सांगतो की दिवसातून 10 मिनटं भक्ती करायची, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, हे जे सांगण्याचा उद्देश तोच आहे. आणि अनुभूती देण्याचा उद्देश तोच आहे की मनाला एकदा अनुभूती येऊ दे की जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या सहवासात आलं की आपल्याला प्रापंचिक ज्या अडचणी असतात त्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात आणि मानसिक समाधान मिळतं. हा अनुभव स्वतःच्या त्या मनाला घेऊ द्या. आणि मनाला तो स्वतःचा अनुभव आला की ते मन सातत्यानं वारी करेल, सातत्यानं भक्ती करेल, सातत्यानं संत संघाला येईल आणि हळूहळू त्याला वैराग्यशील बनव ना. त्याला सुख मिळाल्यानंतर तू असा वागू नकोस ना. आता मला काय झालं, माझी जमीन अडकली होती आणि माझे पैसे अडकले, ते खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. स्वामींच्या सहवासात आलो, तो प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता स्वामी मला 2 कोटी रुपये आलेत, मी आता व्यवस्थित जगतो, अशी वृत्ती ठेव ना. ठीक आहे ना. नाही स्वामी आता ते 2 कोटी आला तर 4 कोटी मिळतील कसं करायला लागला की मन वैराग्यशील नाही होणार. त्या 2 कोटीमध्ये समाधानी राहा आणि आता याच्यातच व्यवस्थित कसं जगायचं ते ठरव, याला वैराग्य म्हणतात. आपण तसं नाही करत. आपल्या मनाला वैराग्यशील बनवण्याऐवजी त्या मनाला आपण जास्तीत जास्त विषयासक्त कसं होईल असा प्रयत्न करतो. म्हणजे एक गाडी मिळाली ना, स्वामी एक गाडी दिली पण अजून 2 पण पाहिजे ना, ते कधीच आत्मउद्धाराकडे जाणार नाही. स्वामींनी तुम्हाला ही ह्याच्यासाठी प्रचिती दिली की ते जे मन आहे ते म्हणजे चंचल आहे, राहणार नाही आहे. म्हणून माझ्या अभंगामध्ये मी सांगितलं, सकळ इंद्रिया मन हे वडाळ, म्हणजे वडाळ म्हणजे घाणेरडं, तेही तुझ्या नादी लागावे. ते जर तुझ्या नादी लागलं तर याच अभंगात मी सांगितलं, ते जर तुझ्या नादी लागलं तरच देवा मी तुझा होऊ शकणार आहे. म्हणून देवा माझं हे जे मन आहे ते तुझ्या चरणी लागो. यासाठी ती साधू संत अनुभूती देतात, प्रचिती देतात की दुर्गुणी मनाला भक्ती मार्गाला लागण्यासाठी त्याच्यात जो एक सद्गुण नावाचा प्रकार आहे, त्या सद्गुणाचा उपयोग करून त्या मनाला ती चटक लावायची की बघ स्वामींच्या सहवासात आला, आतापर्यंत असा इकडे तिकडे फिरत होतास, तारांतीर फिरत होता, स्वामींच्या सहवासात आला, भक्ती मार्गाला लागला, भक्ती करू लागल्याबरोबर बघ तुला बऱ्यापैकी स्थैर्य आलं. हे तुम्ही त्या मनाला सांगावं आणि मनाला सांगावं की आता ह्याच्या पुढे आणखीन अभिलाषांमध्ये अडकत जाऊ नकोस, अडकलास तर तू कधीच सुटणार नाही. तर आता काय कर, स्वामींच्या कृपा छत्र छायेखाली आता पुढचा मार्ग स्वीकार, आत्मउद्धार कसा होईल ह्याचा प्रयत्न कर, अशा प्रकारे आपण शिकवलं पाहिजे. आणि हाच उद्देश भगवान कृष्ण अर्जुनाला करतात. त्याच्या पुढे जाऊन भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की बघ अर्जुना, हे मी तुला सांगितलं, हे तुला पटलं असेल, कदाचित पटलं नसेल, पण तू मला सांग की मी सांगतो हे जर तुला पटत नसेल तर तू सांग की जे विषयासक्त झालेले आहेत त्यांना काय सुख आहे, सांग ना. की जे सारखं पुढे 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 मनाला पळवत ठेवतात आणि सुखामध्ये सतत मनाला अडकवतात, वैराग्यशील बनवतच नाहीत, त्यांची स्थिती काय ती बघ ना. माझाही प्रश्न तुम्हाला तोच आहे की बघा, आपण स्वामींकडे येतो, स्वामींनी सांगितल्या मार्गाने जातो, बऱ्यापैकी संसार प्रपंचामध्ये स्थैर्य येतं, स्थैर्य आल्यानंतर कुठेतरी थांबलं पाहिजे ना आपण, आणि आत्मउद्धाराचा मार्ग स्वीकारला पाहिजे ना. पण जे लोक ते करत नाहीत आणि ज्यांना सतत हाव सुटते, हे मिळालं मग अजून स्वामींनी हे दिलं पाहिजे. त्या मगाशी वैष्णवांनी जी आपली गोष्ट सांगितली की मी कोट्याधीश आहे, मला वाचव, माझं सगळं राज्य तुला देतो. ज्यावेळी वाटलं की आपण आता वाचू शकतो, किनारा जवळ आला आहे, त्यावेळी लगेच पलटला, अरे बाबा तसं नाही म्हटलं, मी अर्ध राज्य देईन. तरीसुद्धा त्या नावाड्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. काठावर पाय लागले, जमिनीवर पाय लागल्याबरोबर तो लगेच बदल. कशाला द्यायला पाहिजे पैसे तुला? अर्ध राज्य म्हणून तर कशाला द्यायचं? म्हणजे माझी अर्धी संपत्ती तुला कशाला पाहिजे? अरे तुला भाड्यानंच केला, तुझी जबाबदारीच आहे, तुझी जबाबदारीच आहे मला वाचवणं. त्याच्यासाठी भाडं घेतलं, देन 100-200 रुपये. हे जे प्रवृत्त मन आहे ना, हे बिघडवतं. तसं साधकांचं आपलं प्रवृत्त मन जे आहे ते बिघडवत जातं. म्हणून साधकांनी निवृत्त झालं पाहिजे मनानं.
म्हणजेच वैराग्यशील झालं पाहिजे. एकदा अनुभव आला ना बा साधू संतांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला मनशांती मिळते, समाधान मिळतं, नियोजन करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं, दूरदृष्टी वाढते, प्रगल्भता वाढते, साधक बाधक विचार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे आपण आपले बरेचसे प्रश्न मार्गी लावलेले असतात. मग ज्यांचं मन वैराग्यशील नाही आहे अर्जुना, ते लोक प्रवृत्तीकडे वळतात. आणि काय मिळवतात ते सांग. काय मिळवतात असा प्रश्न भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेला आहे, की ज्याला किती मिळालं तरी कमीच असतं. असे लोक जे असतात त्यांचं मन वैराग्यशील न होता काय होत असतं की प्रापंचिक बनत असतं, आसक्तीनं भरलेलं असतं आणि मनाची प्रवृत्ती वाढते. आपण प्रवृत्तीकडे गेलो की आपल्या विनाशाकडे जाणार म्हणून समजा. आणि निवृत्त जर मन होऊ लागलं तर जैसे ठेविले, तुकोबाराने सांगितलं, जैसे ठेविले अनंते तैशा परी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. जे देवानं आपल्याला दिलेलं आहे, आपल्या नशिबात होतं, आपल्या प्रार्थनात होतं, ते मिळालं आहे, त्याच्या समाधानी जगा. तर या जीवनाचाही आनंद मिळवू शकाल तुम्ही, या जीवनातला परमानंदही मिळवाल. आणि मनुष्य जन्म जो मिळाला आहे, बहु नाना सुकृतांची फळे तोची नरदेह केवळ, तर या देहाचं सुद्धा सार्थक होईल. आम्ही तुमच्यासारखेच माणसं आहोत, अगदी सांसारिक प्रापंचिक आहोत. आम्हालाही प्रपंच आहे, आम्हालाही पोट आहे, आम्हालाही भावना आहेत, आम्हालाही घरदार आहे, बायको बिराड आहे, संसार प्रपंच सणवार उत्सव सगळे तुमच्या जीवनात जे असतं सेम प्रकार आहे. पण आम्ही कधीच तुम्हाला चिंतित दिसत नाही, काळजीत दिसत नाही. का माहिती आहे का? आम्ही आमच्या मनाला निवृत्त केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मनाला प्रवृत्त करता. 1,00,000 रुपये मिळाले की परत 2,00,000 कसे मिळतील याचा प्रयत्न करता. समजा आम्हाला 1,00,000 रुपये मिळाले तर आम्ही त्याच्यात समाधानी असतो. ठीक आहे, देवाची इच्छा आहे, त्याप्रमाणे दिले, त्याच्यात आपण जगायचं. त्याच्यामध्ये जगत असल्यामुळे आमची शांती कधी ढळत नाही आणि मन निवृत्तीकडे जास्तीत जास्त जाऊ लागल्यामुळे दुःख क्लेश ही भानगड नसते. मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलींना तुम्हा आम्हाला हे शिकवायचं असेल की मनुष्य जन्म हा नाना सुकृतांच्या फळामुळे मिळालेला आहे. त्या जन्माला आपण आलेलो आहोत तर त्या जन्माचा आनंद उपभोगा. पण आनंद उपभोगत असताना आकंठ बुडू नका. त्या भ्रमरासारखे, भ्रमर फुलांवर सतत घोंगावत असतं आणि आपले सोंड त्या मकरंदामध्ये बुडून मकरंद चाकत असतं. ते पुंकेसर जे असतात त्याच्यामध्ये आपली सोंड घुसवतात आणि मध खेचून घेतात. मध टिपणे हा त्याचा स्वभाव आहे. पण त्यानं कधीतरी थांबलं पाहिजे ना, कारण काही फुलं जी असतात ती संध्याकाळ झाली की मावळतात आणि त्या फुलामध्ये तो मकरंद चाकण्याच्या नादामध्ये जर अडकून पडला भ्रमर तर तो काळाचं भक्ष्य होणार आहे. आपलंही तसंच होणार आहे. आणि म्हणून आपण याच्यातून शहाणं झालं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, संसार प्रपंच हा पूर्वजन्मीच्या सुकृतामध्ये मिळाला आहे, त्यात जे देव देईल त्याच्यामध्ये समाधान राहिलं पाहिजे. प्रयत्न करायचा थोडाफार आणि थोडाफार प्रयत्न करून जे मिळेल त्याच्यात समाधान राहिलं पाहिजे. हे मिळालं की आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. म्हणजे लक्षाधीश झाला की कोट्याधीश व्हायचं, कोट्याधीश झाला की अब्जाधीश व्हायचं. त्यांच्याकडे बघा, त्यांचं जे प्रवृत्त मन आहे या प्रवृत्त मनात आणखीन 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 जेवढे जेवढे मोठे लोक आहेत त्यांचा अभ्यास केलात तर त्यांना मनशांती नाही आहे. कुणाला डायबिटीस आहे, म्हणजे आहे घरामध्ये सगळं वैभव, खाताच येत नाही कारण शुगर आहे. कुणाला BP वाढलेला आहे, त्या मीठ खायचं नाही, भाजी खायची नाही, अमुक खायचं नाही, तमुक खायचं नाही. धड सरळ झोप नाही. इन्कम टॅक्सवाले येतील का पोलीसवाले येतील, चोर वाव येतील की आणखीन काय येतील. म्हणून तुकोबाराने जे सांगितलं ना तसं मन काय करा, निवृत्त करा, मग तो आत्मानंद उपभोगता येईल. तेव्हा भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की बघ, अशा प्रकारे गेला तरी आत्मानंद मिळतो. आणि तू विचार कर की अशा प्रकारे बरेच जण जात नाहीत, त्यांची परिस्थिती काय. असा प्रश्न भगवान कृष्णाने अर्जुनाला विचारलेला आहे. आता अर्जुन त्याच्यावर काय उत्तर देणार ते आपल्याला पुढच्या संत संघामध्ये ऐकण्यासाठी आपण परत जमा होऊया.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की